आपण स्क्रू जॅक असेंब्लीचे 3 पार्ट ड्रॉ केले होते, बॉडी, त्याच्यानंतर बुश आणि स्क्रू. तर आता ड्रॉ करणार आहे कॅप. तर कॅप ड्रॉ करताना बघा, कॅप पण काय आहे, सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे बरोबर. सर्क्युलर ऑब्जेक्ट असल्यामुळे आपण तो पण काय करणार आहे, रिव्हॉल्व कमांडनीच ड्रॉ करणार आहे. त्याच्यासाठी पहिले काय करायचं, टेक्निक्स मध्ये न्यू फाईल नंतर नाही तर मिलीमीटर सिलेक्ट करायचं. इथं मॉडेल नंतर नाही तर त्याचं नाव द्यायचं, काय नाव आहे, कप, CUP. डॉट PRT ते PRT काढायचं नाही, ते डॉट PRT सफिक्स आहे. जसं वर्ड फाईलचं वर्ड फाईलचं जसं सफिक्स असतं तसं हे डॉट PRT काढायचं नाही, फक्त इथं नाव चेंज करायचं. इथं फोल्डर सिलेक्ट करायचं, कोणत्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचे तुम्ही तुमच्यानुसार जे फोल्डर पाहिजे त्याच्यात ते सेव्ह करू शकता. त्याच्यानंतर ओके, तर होमवरती स्केच सिलेक्ट करताना आता प्लेन सिलेक्ट करायचं. नंतर ड्रॉइंगवरती बघा, इथं किती दिलेली साईज, ही 25 आहे, ही 45 आहे. हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. .5 45चे हाफ. नंतर नेक्स्ट व्हर्टिकल. हे बघा, इथं थोडं डायमेन्शनचं मिस्टेक झालेली आहे, खाली आलेलं आहे. तर इथलं हे जे इथलं हे 9 mm आहे आणि हे वरती 30 आहे. तर इथून 9 mm वरती लाईन ड्रॉ करायची. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल किती 37 आहे. इथं डायमेन्शन द्यायचं 37च्या हाफ, 37/2 क्लोज करायचं. त्याच्यानंतर बघा, इथं त्यांनी वरचा पॉईंट दिलाय, तर तो पॉईंट बघा किती आहे, 65च्या हाफ. आणि हे किती येणार व्हर्टिकल डिस्टन्स 30. मग इथून काय करायचं, एक अंदाजे लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर मी इथे डायमेन्शन द्यायचे, हा पॉईंट आणि हा ॲक्सिस किती येणार आहे, 65च्या हाफ. टाकायचं 65च्या हाफ टाकायचं, 65/2. नंतर इथं 30 + 9, ही 30 + 9 39. मग आता इथं हे जे आहे ना, याला या पॉईंट सोबत मॅच करून द्यायचं. नंतर बघा, आता इथलं याचं हे इनसाइड डायमेन्शन दिलेलं नाही आणि याची थिकनेस पण दिलेली नाही बघा इथं. तर त्याची ती असेंब्लीमध्ये दिलेली असं. इथं असेंब्लीमध्ये जर बघितलं तर इथं बघा, हा डायमीटर 50 दिलेलं आहे. मग काय परत इथं सेकंड पॉईंट आणि इथे याला डायमेन्शन द्यायचं 25 आणि हा पॉईंट
हे बघा इथं हे जे दिलेलं आहे ना असेंब्ली मध्ये, तर हे जे डिस्टन्स आहे इथं इथला हा जो पॉईंट आहे ना इथून 50 दिलेली आहे, तर ही लाईन याला पॅरलच आहे, त्याच्यामुळे इथं आपण पॅरल ड्रॉ केलं आणि हे लगेच नसतं केलं तरी काय हरकत नव्हतं. ठीक आहे, मग आता हा झाला आपला हाफ सेक्शन. याच्यामध्ये जसं दाखवलंय बघा, हे जे ट्रँगल हे सरफेस रफनेसचे सिम्बॉल दिलेली डबल ट्रँगल, आणि इंटरनल डायमीटर आपण इथं घेतलेलंच आहे 18.5, हे 30 आणि 9 39. सगळं ड्रॉ झालं. आता याला फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर ना रिवॉल्व कमांडमध्ये जायचं. रिवॉल्व, सिलेक्ट वेक्टर, स्पेसिफाय पॉईंट आणि रिवॉल्व करायचं. बघा हे झालं आपलं कप तयार. आता याला स्केच काढायचं. इथं काय करायचं, एक सर्कल काढायचं मिड पॉईंटला. कितीचं दिलेलं आहे आपल्याला, 9 डायमीटर दिलं आहे बघा. इथं डायमीटर 9 टाकायचं आणि फिनिश करायचं. आता सिलेक्ट करायचं, एक्सप्लोड, आणि सबस्ट्रॅक्ट करून टाकायचं. त्याच्यानंतर परत ह्या इथं असंच एक सर्कल काढायचं या प्लेनला, आणि त्याचं पण डायमीटर किती द्यायचं, 9. फिनिश, एक्सप्लोड आणि सबस्ट्रॅक्ट. आणि आपला कप रेडी. बरोबर. त्याच्यानंतर आता हा पार्ट सेव्ह करायचा.